आपल्या सर्वांचे आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे, आज ज्यांनी मगाशी मी येईपर्यंत किल्ला लढवला ते लक्ष्मणराव ढोबळे सर आणि माननीय रवी पाटील, नागेश पाटील, आमचे पक्ष निरीक्षक शेखर माने, वसंत नाना देशमुख, राहुल भैया शहा, सुभाष दादा भोसले, अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉक्टर संजय कुमार भोसले, नेहतराव बंडू, गंगेकर साहेब, संदीप दादा मांडवे, सुधीर भाऊ भोसले, सुधीर अभंगराव, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडू बहिरे, दीपक दादा वडवेकर, सागर पढाळ, मुन्ना कसबे साहेब, घोडके साहेब, सुवर्णाताई, पूनमताई, वृषालीताई, शुभांगीताई, साधनाताई, चारुशिलाताई, पूर्वाताई, रेखाताई, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, या ठिकाणी उपस्थित असणारे संगीताताई कट्टे सर, सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य दादा गरंडे, त्याचबरोबर अनेक मान्यवर सगळेच उपस्थित, आणि आपण या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपण सगळे या ठिकाणी अनिल दादा सावंत यांच्या प्रचारासाठी इथे एकत्रित जमलोय। आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या वतीनं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिल दादा सावंत या पक्षाचे उमेदवार आहेत। तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि या चिन्हाच्या साठी आपण सगळ्यांनी उद्याच्या 20 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साठी मतदान करावं, ही विनंती करण्यासाठी आजची ही भव्य दिव्य सभा आहे। खरं म्हणजे ही सभा परवा रात्री उशिरा ठरली, काल सकाळी उमेदवारांना आम्ही कळवलं की उद्या येतोय, आणि आज इतक्या कमी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे जमलात, याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ नेहमी पवार साहेबांच्या मागे राहिलेला मतदारसंघ आहे। ज्या बाजूला पवार साहेब असतील त्या बाजूला या मतदारसंघाने आपला नेहमीच कौल दिलेला आहे, आणि त्यामुळं मागच्या वेळी भगीरथ भालगे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्याने त्यांना आपण सगळ्यांनी विजयी केलेला हा ताजा इतिहास आपल्या समोर आहे। भारत भालके आणि भारत भालकेंनी 2019ला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढे व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती। काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले, जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता। पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली, पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता, आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला, पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल
तर त्यांना त्याची जागा दाखवण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचं. पवार साहेबांचा निर्णय शिरसावंद्य मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिल दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेढ्याला पाण्याचा प्रश्न होता 35 गावांचा. पहिल्यांदा एकच टीएमसी पाणी उपलब्ध झालं होतं. मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर आणखीन एक टीएमसी म्हणजे 2 टीएमसी पाणी आपण उपलब्ध करून दिलं आणि 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं. त्याच्या योजनेची कामं देखील चालू झाली आणि त्याची प्रगती देखील झाली. पलीकडच्या बाजूनं म्हैसाळकडून येणारं पाणी, टेंबू योजनेतनं येणारं पाणी हे कसं आपल्या दुष्काळी भागाला, या मतदारसंघातील मंगळवेढा भागाला मिळेल, सांगोल्याला मिळेल, याचं काम देखील त्या 2.5 वर्षात जेवढं झालं तेवढं इतर काळात कधी झालं नाही. आज या मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात मंगळवेढ्याला मागच्या 5 वर्षात 2.5 वर्षाचं सरकार असताना आम्ही जो न्याय दिला तो बघितला, तर पुन्हा आमचं सरकार आलं तर मंगळवेढा तालुक्यातले उर्वरित जे प्रश्न आहेत तेही सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देऊ, ही आमची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मतदारसंघाचे प्रश्न अनिल दादांनी भाषणात सांगितले. या ठिकाणी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला विकास आराखडा, या भागातल्या सगळ्यांची काय भावना आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अनेक गावात शेतीचा प्रश्न आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे, बेरोजगारीचा तर प्रश्न ऐरणीवर आहे. या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मागे आपण उमेदवार उभे केले पाहिजे. हे मला मान्य आहे की 2 उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत. त्याचा अभिप्राय, त्याचं साधं वर्णन करायचं असेल तर ती मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यामुळं या दोघांची निवडणूक ही आमच्यात एकमत झालं नसेल, त्यामुळं 2 उमेदवार उभे राहिलेले असले तरी अनिल दादा सावंत यांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे आपण विसरू नका. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हा सगळ्यात महत्वाचं चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर असावं. भारतीय जनता पक्ष म्हणून समोर जे उभे आहेत त्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्वांच्या समोर मागच्या 10 वर्षात अनेक प्रश्न उभे केले. एक म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या महाराष्ट्रात का वाढली? 21 ते 35 वर्षाच्या वयोगटामध्ये 30% बेरोजगारी आहे. याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या, देशाच्या आणि राज्याच्या धोरणात आहे असं मला वाटतं. दिसेल तो प्रकल्प गुजरातला, एकनाथ शिंदे यांनी गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, अशी आजची परिस्थिती महाराष्ट्राची आहे. एखादी कारखानदारी गुजरातला महाराष्ट्रात येणारी गेली तर ही तोंडातनं बरं पण काढत नाही. खासदार या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प, 17 प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले, त्याची यादीमध्ये प्रकाशित झालेली. आमच्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जातात. फॉक्सकॉन प्रकल्प गेला, 1.5 लाख पोरांच्या हाताला काम मिळालं असतं. काल परवा मोदी साहेबांनी टाटा एअरबस, टाटा आपली पुण्यातली, एअरबस फ्रान्सी, महाराष्ट्रात प्रकल्प येणार होता तो ह्यांनी पळवला. काल परवा बडोद्याच्या शेजारी नरेंद्र मोदींनी टाटा एअरबस प्रकल्पाचं उद्घाटन केलं. उद्घाटन, भूमिपूजन नाही, उद्घाटन. 21-22 हजार कोटीची गुंतवणूक झाली, 7-8 हजार पोरांना नोकऱ्या पण लागल्या. तुम्ही मला म्हणाल की हे काय सांगताय आम्हाला, आमचा काय संबंध आहे? तुमचा संबंध असा आहे की दरडोई उत्पन्नात 2099, 2001, 2, 3, 4 अगदी 13-14 सालापर्यंत महाराष्ट्र भारतामध्ये दरडोई उत्पन्नात 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावर असायचा. गुजरात आपल्या लय खाली होतं,
पण जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले 14 साली आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीला झाले, त्यानंतर फक्त 2 वर्षात यांनी महाराष्ट्राची एवढी वाट लावली की गुजरात महाराष्ट्राच्या वर कधी गेला कळलं नाही. 16 सालापासून गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलाय. आज भारतात महाराष्ट्राचा नंबर 11वा लागतो. दर डे उत्पन्न म्हणजे गुजरातची माणसं आपल्यापेक्षा मित्रांनो श्रीमंत झाली. पंढरपूरच्या माणसाचं उत्पन्न, महाराष्ट्रातल्या माणसाचं उत्पन्न गुजरातच्या लोकांच्या पेक्षा ऍव्हरेज सरासरीनं कमी झालं. आपला महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला. मागे देण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारचं आहे. आणि म्हणून पहिलं म्हणजे जे गुजरातला जातं, अनेक कार्यालय महत्वाची गुजरातला यांनी नेली, त्याच्या विरोधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तोंडातनं शब्द काढू शकत नाही. यांची ताकदच नाही. दिल्लीला आव्हान करण्याची ताकद नाही आणि गुजरातला कार्य म्हणण्याची ताकद नाही. नाशिक भागातलं पाणी थोड्या दिवसानं गुजरातला वळवतील, फार लांब गोष्ट नाही. इलेक्शन झालं की हाच उद्योग करणार आहेत भाजपचं सरकार, त्यांचं महाराष्ट्रात सरकार आलं तर. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं हे तुमच्या माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. भारतीय जनता पक्षाचं कमळ या मतदारसंघात उगवू न देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीने या मतदारसंघात काम करण्याची गरज आहे. आज जसा उद्योग परराज्यात चालला तसा या देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी 15% असायचा. यावर्षी आकडेवारी प्रकाशित झाली, पहिल्यांदाच महाराष्ट्राचा वाटा 15%वरून 13%वर खाली आला. 2% घसरला. का? काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आमचं कमी झालं. इतर देशातल्या राज्यांचं उत्पन्न वाढत असताना आम्ही त्या स्पर्धेत कमी पडायला लागलो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या देशामध्ये महाराष्ट्र आता दरडोई उत्पन्नात 11व्या नंबरला आहे. आपलं नुकसान किती झालेलं आहे यांच्या हातात सरकार देऊन हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या. महागाईची तर चर्चाच नको. इथं आमच्या सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत. या भगिनींना दिवाळी किती महाग होती हे लक्षात आलं असेल. तेलाचा डबा 500 रुपयाने मागला. सोयाबीनची किंमत 3200. सोयाबीनच्या तेलाचा डबा 80 रुपयाहून 180 रुपये झाला तरी आपण चर्चा करत नाही. आधारभूत किंमत सोयाबीनला 6000 मिळाली पाहिजे असा मोर्चा काढणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात आहे असं लोक म्हणतात. पण सोयाबीन उत्पादकांना 3200 आणि 3400 रुपयाच्या पलीकडे आज दर मिळत नाही. आज आम्ही घोषणा केलेली आहे आमचे खरगे साहेबांनी काँग्रेसच्या की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोयाबीनला कमीत कमी 7000 रुपये देण्याची व्यवस्था आम्ही महाराष्ट्रभर करू. शेतकऱ्याला उघडा करायचा नाही, त्याला अडचणीत येऊन द्यायचं नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर 5 गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत. या 5 गोष्टी करत असताना माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की 5 पंचसूत्री जी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे ती पंचसूत्री काय आहे हे थोडंसं तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला आमच्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक म्हणजे आम्ही सर्व महाराष्ट्रात हे जाहीर केलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मी योजना आणू. सगळ्या भगिनींसाठी आहे. महालक्ष्मी योजना म्हणजे महिन्याला आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या गरीब भगिनींना 3000 रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था करू. एसटीनं प्रवास मोफत महाराष्ट्रात महिलांना. कर्जमाफी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी 2 लाखापर्यंत केली. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी 3 लाखापर्यंत करू. हे देखील सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली 5 लाख रुपयाची.
आरोग्याची, तुम्हाला जर कुठं दवाखान्यात जायचं असेल तर ते कार्ड दाखवलं मोदी साहेबांच्या गॅरंटीचं तर 5 लाखापर्यंतचा खर्च ते हॉस्पिटल तुमचा स्वतः करेल आणि सरकारकडून पैसे मागेल. परंतु आज दुर्दैवाने आपण एक लक्षात घ्या की इथं मी असे प्रश्न बऱ्याच सगळ्याच मतदारसंघात विचारलेत, इथंही प्रश्न विचारतो. इथं कोणी आहे का की मोदी साहेबांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गेला, 5 स्टार हॉस्पिटल, किंवा मुंबईच्या ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि उपचार केले आणि हॉस्पिटलने सांगितलं नाही नाही मोदीचं कार्ड आहे, तुला आम्ही बिल लावत नाही, आम्ही सरकारकडून घेतो, 4 लाख रुपये तुझे माफ. असा कोण आहे का इथं? असेल तर हात वर करा. भाजपच्या माणसाला फायदा मिळाला असेल तरी सांगा. आपलं काय, आपण भाषण तो मुद्दा इथं थांबवू शकतो. महाराष्ट्रात ही 47-48 माझी सभा आहे. महाराष्ट्रात एकही माणूस नाही की मोदी साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे देशात कुणाला आरोग्याची हमी मिळाली. पण आमचं सरकार ज्यावेळी महाविकास आघाडीचं येईल त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये गरीब कुटुंबांना, एका कुटुंबात 5 ते 6 लोक असतात असं गृहीत धरून, गरीब कुटुंबांना 25 लाख रुपयाचं विम्याचं सुरक्षा कवच देण्याची व्यवस्था करणार आहोत. तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या जावा, भारतात जावा, तेवढे पैसे वर्ग करण्याची व्यवस्था महाराष्ट्राकडून होईल. मी हे यासाठी सांगतोय की आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करून महाराष्ट्रामध्ये आपल्या भविष्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी कसा कराल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या मतदारसंघात मी सुरुवातीला सांगितलं तसं आमचा उमेदवार अनिल दादा सावंत आहे आणि त्यामुळं या मतदारसंघात अनिल दादा सावंतांच्या मागे आपण आपली सगळ्यांची ताकद लावली पाहिजे अशी विनंती केली तर मी ती काही वावगी ठरेल असं मला वाटत नाही. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आता पराभव दिसायला लागला आणि पराभव दिसायला लागल्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळ्या मार्गाने चाललाय. अमित शाह सांगतात बटेंगे तो कटेंगे. दिल्लीत राज्य कोणाचं आहे? भाजपचं आहे. महाराष्ट्रात राज्य सध्या कोणाचं आहे? भाजपचं आहे. मग त्या हिंदूंना घाबरवताय का तुम्ही? राज्यकर्त्या तुमच्यात काही दम नाही का? बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे, सगळ्या गावावर हिंडायला लागलेत आणि म्हणतात बटेंगे तो कटेंगे. अरे ही 18व्या शतकातली घोषणा आहे. 18व्या, आता 21व्या शतकात आहे. आता घोषणा पाहिजे पडेंगे तो बडेंगे. कुठे भारतीय जनता पक्ष आणि चाललोय आपण 21व्या शतकात. हे सनातनी पद्धतीनं वागून महाराष्ट्र मागे नेण्याचा प्रयत्न करणारी काही लोक आहेत. महाराष्ट्राला 18व्या शतकात नेण्याचा प्रयत्न बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देऊन महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम ते तिकडचा तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांचं नाव काय, योगी आदित्यनाथ. ते योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बटेंगे की कटेंगे, बटेंगे तो कटेंगे घोषणा करायची. अरे तुझा निम्मा उत्तर प्रदेश मुंबईत येऊन नोकरी करतोय, त्याला काय कोण धक्का लावत नाही आणि तिकडे इकडे येऊन सांगतोय बटेंगे तो कटेंगे. काय कापत बसायचं तिकडे का, इकडे काय संबंध आहे? पण महाराष्ट्रात हिंदू आणि इतर समाजात वाद निर्माण करण्याचं काम करण्याशिवाय यांना मतं मिळत नाहीत असा यांचा समज झालेला आहे. आणि हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, हिंदू इसाई या सगळ्यांच्यात अंतर पाडण्याचं पाप हे करतायत. आणि पाप का करतायत तर निवडणूक जवळ आली म्हणून करतायत. एक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, सगळीकडे जाऊन मोर्चे काढले आणि जे भाषण ते करायचे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण ते म्हणायचे की माझा बॉस सागर बंगल्यात बसलाय. म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अंगुली निर्देश करून तो बाबा सगळ्या महाराष्ट्रभर फिरून आला. कुठं काय जमतंय का बघायला, हिंदू मुस्लिम दंगा होतोय का,
पण मी महाराष्ट्रातल्या हिंदूंचंही अभिनंदन करेन आणि मुस्लिम समाजाचंही अभिनंदन करेन. त्यांनी अशा बहकाव्यात न येता लक्षात घेतलं की निवडणुकीपुरतं याचं इंजेक्शन आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. महाराष्ट्रात कुठेही ठिणगी पडली नाही, त्यांना यश मिळालं नाही. हे आपल्या सामाजिक सर्व धर्म समभाव आम्ही एकप्याने राहण्याची आपली सामाजिक प्रवृत्ती महाराष्ट्राची जी आहे त्याकडं याचं सगळ्यांचं श्रेय जातं असं मला वाटतं. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे की आपण आपल्या देशामध्ये काय काय खरेदी करतो. आपण शेतकरी समुदायातले. आता या भारतीय जनता पक्षाने बियाणांच्यावर कर लावलाय, खतांवर कर लावलाय, औषधांवर कर लावलाय. सोयाबीनच्या उत्पादनाचा खर्च आमचा 5 आणि 6 हजार रुपये येतो, पण सोयाबीनला हे दर देऊ शकले नाही. हीच परिस्थिती कापसाची आहे. कापसाचा दर खाली जायला लागला, वर जातोय म्हटल्यावर यांनी 22 लाख गाठी आणल्या, कापसाचा दर खाली जायला लागला. कांद्याची हीच परिस्थिती आहे. ऊसाचा दर वाढला असता, पण ज्यूस टू इथेनॉल हा रूट आहे हा यांनी बंद केला, नाही तर आमचा साखरेचा दर वाढला असता आणि 50 रुपये जास्त शेतकऱ्यांच्या पदरात पडले असते. त्यामुळे ह्यांचा फंडा एकच आहे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा जर दर जास्त दिला शेती उत्पादनाला, शेतीमालाला, तर भारतात महागाई वाढते. आणि जर हे दर कमी ठेवले तर महागाई कमी होते. स्टीलचा दर वाढला ह्यांना महागाई वाढते वाटत नाही, सिमेंटचा दर वाढला ह्यांना महागाई वाढते असं वाटत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींचे दर वाढले तरी महागाई यांना वाढली असं वाटत नाही. हे महाराष्ट्राचं आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मित्रांनो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारी लोक आहोत. या भागामध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे वडील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी बहुजनांच्या पुरस्काराचा पाठिंबा सतत केला. या भागातले स्वर्गीय औदुंबरराव पाटील यांनी देखील तीच भूमिका ठेवली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कुशीतनं तयार झालेले महाराष्ट्रातले त्यावेळचे सगळे नेते हे शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करत राहिले. आणि म्हणून ही निवडणूक ही महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार राहणार का जातीयवादी विचारांना हा महाराष्ट्र स्वीकारणार, ही लढाई आहे. ही लढाई साधी समजू नका. आज ही लढाई साधी समजू नका. आज आपण एक विधानसभेचा आमदार निवडणार नाहीये. आपण महाराष्ट्रामध्ये जातीयवादी सरकारला निवडून देणार का? कारण अमित शहानी 2-3दा सांगून झालेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पत्ता कट झालेला आहे. ते निवडून येऊनही त्यांना किती झालं तरी त्यांना चान्स नाही. त्यांना चान्स आता नसल्यामुळे अमित शाह 3 वेळा आतापर्यंत म्हटले की चुन के आने के बाद हमारा नेता देवेंद्र फडणवीस होगा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावर त्यांची मेजॉरिटी आली तर. त्यांची इच्छा आहे. एकनाथ शिंदे हा त्यांचा चेहरा नाहीये, अजित पवारांचा तर विषयच नाही, पण देवेंद्र फडणवीस हे खरा त्यांचा चेहरा आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावानं हे मत मागायला महाराष्ट्रभर आज निवडणुका करतायत. आज एका बाजूने बहुजन शाहू फुले आंबेडकरांचा विचार स्वीकारणारे तुम्ही आम्ही सगळे, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा देखील तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. वेळ बराच झालाय. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की या निवडणुकीत
आम्हा सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांची आमची भूमिका तुमच्या समोर यावी। आदरणीय शरद पवार साहेबही या मतदारसंघात येणार होते, परंतु पवार साहेब दिवसाला 7-7 सभा घेत आहेत आणि एखाद्या जिल्ह्यात येऊन गेल्यावर परत ते त्या जिल्ह्यात येतील अशी आमचं प्लॅनिंग होतं। पण जसं प्रेशर वाढत गेलं तसं मराठवाड्यात, खानदेशामध्ये, विदर्भामध्ये जास्त मतदारसंघात पवार साहेबांना जावं लागलं आणि म्हणून पवार साहेबांनी मला सांगितले की पंढरपूरची सभा माझ्या वतीनं तुम्ही जाऊन करा, म्हणून मी पवार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी येऊन प्रचाराची सभा करतोय। अजून 10-12 मतदारसंघ आहेत जिथं पवार साहेब जाणं आवश्यक आहे, पण जाऊ शकत नाहीत। त्या ठिकाणी आम्ही, सुप्रियाताई असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, मी आहे, आमचे सगळे इतर नेते हे सर्व ठिकाणी जात आहेत। पण एक सांगतो की महाराष्ट्रात वातावरण आता पुन्हा एकदा बदललेलं आहे। गेल्या 8 दिवसात जसं पवार साहेब महाराष्ट्रभर फिरतायत, परवा 84 वर्षाच्या वयाच्या पवार साहेबांनी एका दिवशी 7 का 8 सभा घेतल्या। 7 ते 8 ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 84 वर्षाचा हा योद्धा महाराष्ट्रात भिंगरी लावून पायाला फिरायचं काम करतोय। ते महाराष्ट्र पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराखाली आला पाहिजे या भूमिकेने करतो, हे विसरू नका। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका पवार साहेबांच्यासाठी फार महत्वाच्या आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत। काँग्रेस पक्ष देखील आमच्या बरोबर आहे। आमचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नाची शिकस्त करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांनी अनिलदादा सावंत यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उभा करावा ही विनंती करतो। वेळ बराच झालाय, पण जाताना माझं सगळ्या पुरुषांना एक विनंती आहे की माझे काम आता गेल्यावर घरी जाऊन करावं लागतंय, कराल ना? सकाळपासून जेवला नसाल, घरी गेल्यावर जेवण वाढेल बायको, त्यावेळी बायकोला, पत्नीला समोर बोलवा, बहिणीला बोलवा, आईला बोलवा, मावशीला बोलवा, वहिनीला बोलवा, भावकी असेल मोठी तर भावकीतल्या सगळ्या महिलांना बोलवा, वाडा असेल तर वाड्यातल्या सगळ्या बायकांना एकत्रित करा आणि त्यांना निरोप द्या। त्यांना पहिलं सांगा, निरोप पण नाही सांगाच, की तो दाढीवाला बाबा 1500 रुपये देतोय, हे आज आलेला बाबा 3000 रुपये द्यायचा निर्णय करतोय। आपल्याला ह्याच बाजूला जावं लागेल हे आमच्या सगळ्या आया बहिणींना सांगा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पंढरपुराला पूजेला येणार आहे हे सांगायला मुद्दामून मी इथं आलेलो आहे। आणि ते येत असताना या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुन्हा एकदा ताकदीने पक्ष उभा राहतोय। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शरद पवार साहेबांचा विचार या मतदारसंघात ताकदीने उभा करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळे करूया, हाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष